आपला महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गत्रे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचे पाय धुतानाचा व्हिडिओ हा चांगलाच व्हायरल झाला. यामुळे वाद पेटला आणि याच व्हिडिओचा धागा पकडत भाजप नेत्यांनी नाना पटोलेंसह काँग्रेसवरती टीकेचे बाण सोडलेत. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावरून मात्र भाजपावरती जोरदार पलटवार केलाय. बघूया. कार्यकर्त्यांनी धुतले पटोलेंचे पाय. पाय धुतले आणि राजकारण पेटले. कार्यकर्त्यांचं प्रेम, विरोधकांचा पटोलेंवर नेम. काँग्रेसचे नेते आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या याच व्हायरल व्हिडिओवरून राजकारण पेटलंय. नांदेडमधील काँग्रेस कार्यकर्ते नाना पटोले यांचे पाय धुत असल्याचं यात दिसतंय. गुरुपौर्णिमेनिमित्त काँग्रेसचे नांदेडमधील कार्यकर्ते अनिल पाटील आणि माधव पवळे यांनी नाना पटोलेंचे दुधाने पाय धुतले. पाय धुतल्यानंतर हे कार्यकर्ते पाया पडून पटोलेंसमोर नतमस्तक होताना दिसून आले. नानाभाऊ पटोले हे माझे गुरु आहेत. त्यांचं पाद्यपूजन करणं किंवा त्यांची पूजा करणं, मी तर यावेळेस दुधाने त्यांचे पाय धुतले आहेत. पुढच्या गुरुपौर्णिमेला मी त्यांचा दुग्धाभिषेक करणार आहे. मी हे स्पष्टपणाने सांगतो. याच्यामध्ये कुणाला आक्षेप असेल भाजपवाल्यांना आणि ते हिंदू धर्मात बसत नसेल तर त्यांनी आम्हाला सांगावं. भाजप नेत्यांसह सत्ताधाऱ्यांनी याच व्हिडिओवरून नाना पटोलेंना आणि काँग्रेसला घेरण्याची संधी साधून घेतली आहे. काँग्रेसच्या संस्कृतीचं दर्शन यातून घडल्याची टीका केली आहे. त्यावर सत्ताधाऱ्यांच्या या टीकेला काँग्रेसनंही जोरदार उत्तर दिलंय. काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे, जे अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात. त्यामुळे तो बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशा करता करतोय. याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची टीकाच मिळणार आहे, काय मिळणार आहे असे प्रयत्न करू नये. भोंदू अशोक खरात नंतर एका नव्या भोंदू बाबाची एंट्री झाली आहे. भोंदू नाना पटोले एकीकडे देवधर्म आणि साधू संतांना शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे स्वतःचेच पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घ्यायचे. यातून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची घाणेरडी वृत्ती लक्षात येते. हे लोक महाराष्ट्राच्या जनतेला आणि कार्यकर्त्यांना स्वतःचं गुलाम समजतात. काँग्रेसची संस्कृती ही बावनकुळेने आम्हाला शिकू नये. आम्ही सर्वसमावेशक, हिंदू धर्म असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, सर्व धर्मांना मानणारा हा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे भाजपने आम्हाला आमची संस्कृती शिकवण्याचा नैतिक अधिकार आम्हाला नाही. त्यांनी त्यांच्या पक्षात काय चाललंय, कोण कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता त्यांचा कुठल्या टेबलवर जाऊन पूजा करतोय हे त्यांनी पाहावं. आम्ही कुठली पूजा करतोय हे बघावं. दरम्यान पुण्यातही गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी नगरसेविकेचे पाय धुतल्याचा प्रकार समोर आला होता. पुण्यातील सुखसागर नगर भागातील पालिकेच्या शाळेत भाजपच्या नगरसेविका वर्षा साठे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. तिथे झालेल्या कार्यक्रमात नगरसेविका वर्षा साठेंचे पाय धुतानाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. यावरून विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पुण्यातील सुखसागर नगर भागामध्ये गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यान एका चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका यांचे पाय धुतल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहे. शाळा ही संस्कार आणि संविधानिक मूल्य रुजवण्याची जागा आहे. कोणत्याही राजकीय व्यक्तीची व्यक्तिपूजा करून घेण्याची नाही. या संपूर्ण प्रकाराचा निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या कार्यक्रमाशी संबंधित नगरसेविका, लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीच्या यांनी जनतेची आणि विद्यार्थ्यांची मनापासून माफी मागितली पाहिजे. या संपूर्ण प्रकाराचा निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या कार्यक्रमाशी संबंधित नगरसेविका, लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीच्या यांनी जनतेची आणि विद्यार्थ्यांची मनापासून माफी मागितली पाहिजे. कार्यकर्त्यांसाठी त्यांचा राजकीय नेता हा गुरुप्रमाणे असतो. नेत्याला गुरुस्थानी मानत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचे पाय धुतले. कार्यकर्ते आपल्या नेत्यावरील श्रद्धा व्यक्त करण्यासाठी विविध मार्ग अवलंबत असतात. ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा हा भाग असला तरीही पाय धुतल्याच्या या घटनेवरून नाना पटोले टीकेचे धनी ठरले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.